नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्या ह्या मालिकेमध्ये येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र विद्याधरने केलेले आणखीन एका पापाच्या कांडाचं सत्य आनंदीने मात्र उघड केलेलं आहे आणि ते सत्य उघड केल्यानंतर युगंधर आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो काही समझोता केलेला आहे आणि समझोता केल्यानंतर आता युगंधरने आता पृथ्वीने जे काही कल्पना काढलेली आहे, जो प्रोजेक्ट त्याने बनवलेला आहे, तर ते प्रोजेक्ट मान्य करून त्याला पाठिंबा देत आता या पृथ्वीची त्याला शब्बासकी दिलेली आहे पाठ थोपटत. आणि आनंदीने हे सर्व करून ह्या तिघांना सगळ्यांना एकत्र आणलेलं असतं आणि त्यासाठी मात्र पृथ्वीने आता आपल्या बाबांचा स्वीकार केलेला आहे. कारण बाबामध्ये एक जो बाप दडलेला आहे, कारण आता दिसतो तितका कठोर आपला बाप नाही, कारण बाहेरून दिसणारा फणसासारखा परंतु आतमधून अगदी मऊ मऊ असणारा, अगदी ओलावा टिकून ठेवणारा आपला मायेचा असा बाप ह्या आनंदीने आज मात्र ह्या नात्यांना एकत्र आणलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र आता ह्या तडफडलेल्या विद्याधरने ह्या युगंधरच्या जीवावर उठण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, म्हणजे विद्याधरचा एक आता जो काही काळा डाव आहे, तर युगंधरला जो काही त्याने अपघात घडून आणलेला असतो, परंतु ह्या अपघाताचं सत्य अगोदरच समजताच पृथ्वीने मात्र आपल्या वडिलांना या संकटातून वाचवलेलं आहे आणि आपल्या फॅक्टरीमध्ये आता जी काही प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, आता याचं उद्घाटन पृथ्वी आणि युगंधर या दोघांनी मिळून आता आनंदीच्या हाताने केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय घडतं हे आपण सविस्तर बघूयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे डेली ट्विस्ट रोजच पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये आता विद्याधरचं एक कारस्थान सुरू असतं, कारण काही झालं तरी युगंधर आणि पृथ्वी यांना एकत्र येऊन द्यायचं नसतं आणि त्याचे असे अनेक डाव मात्र फेल गेलेले आहेत. आणि त्यात म्हणजे आज एक वाघीण बनून आनंदीने त्याला उत्तर दिलेलं असतं, जर तू माझ्या मुलांच्या आड आलास तर मात्र मी तुला सोडणार नाही आणि जर बापलेकामध्ये तू दुरावा निर्माण केल्याचा प्रयत्न केलास तर मात्र ह्या सगळ्यात अगोदर तुला आनंदीला सामोरं जावं लागेल. आनंदी जरी आंधळी असली तरी सुद्धा ती काय आहे हे तुला मी आज दाखवून देईल आणि हे बघ, तू कितीही लपवत असला ना तरी मी तुला एक गोष्ट आज सांगते, कुकरचा जो काही ब्लास्ट तू केला होता माझ्यावर, जीवघेणा जो हल्ला केलेला आहे त्याचं सत्य माझ्यासमोर आलेलं आहे आणि हे जर मी मालक साहेबांना सांगितलं तर मात्र या घरात तुला राहता येणार नाही. कारण आता तू जे काही सत्य लपवण्याचा प्रयत्न करशील ते सगळे सत्य मात्र आता हे लवकरच सगळ्यांच्या समोर येईलच. तेव्हा आता ह्या विद्याधरला खूपच राग आलेला असतो. तो म्हणतो, या आनंदीला मी सोडणार नाही, कारण त्या दिवशी हिचा जर गेम झाला असता तर खूपच छान झालं असतं, परंतु किती काही झालं तरी आज हिला सोडायचं नाही असे मात्र त्याने ठरवलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र आनंदी घाबरणारी नसते. आनंदी आता प्रेमाने पृथ्वीला समजून घेते नक्की ह्या सगळ्यामध्ये काय झालं होतं. आता पृथ्वीने कोणता प्रोजेक्ट तयार केलेला आहे, तो प्रोजेक्ट आनंदीने प्रेमाने समजून घेतलेला आहे. कारण जेव्हा आता युगंधर कंपनीमध्ये रागावतो आणि पृथ्वी रागरागाने घरी येतो तर आनंदी आता शिर्केंना फोन करते. शिर्केंना फोन करून विचारते की नक्की कंपनीमध्ये काय झालेलं आहे, म्हणजे कारखान्यात. आणि जेव्हा पृथ्वी फॅक्टरीमध्ये आला होता त्यावेळेस नक्की मालक साहेब त्याच्यावर रागवले की काय, त्यावरती आता शिर्के घडलेला सगळा काही प्रकार आनंदीला सांगतात. तेव्हा आता आनंदी शांतपणे विचार करून म्हणते की आता हे बघ पृथ्वी, तू जितका रागवलेला आहे तू प्रेमाने मात्र आता मालक साहेबांना हे सगळं सत्य समजावून सांगितलं असतं. नक्की तुझ्या मनामध्ये कोणती कल्पना आहे, तुझा प्रोजेक्ट कसा आहे, त्यामुळे आपल्याला मात्र किती फायदा होऊ शकतो, कंपनीची भरभराट होऊ शकते, म्हणजे कंपनीला याचा फायदा होऊ शकतो, हे मात्र तो समजून सांगायला हवं होतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो की त्याचा काही उपयोग नाही, कारण त्या माणसाला समजून घेण्याची कलाच नाही. कारण तो कितीही आता म्हणजे दाखवत असला तर कंपनी त्याच्या बापाची आहे, म्हणजे तो सगळं काही स्वतःलाच क्रेडिट देतो. कारण या घरात आता आम्ही जरी त्यांची मुलं असलो पण त्यांना आमचं काहीही घेणं देणं नाही. आणि आज जर आमची आई असती
तर मात्र तिने आमच्या ह्या जो काही प्रोजेक्ट बनवलेला आहे तर त्याचं तिला फार कौतुक वाटलं असतं. तिने तोंड भरून आमचं कौतुक करून आम्हाला शाबासकी दिली असती. परंतु आज आमची आई नाही, त्यामुळे आम्हाला खूप फरक वाटतं. त्यावरती आनंदी म्हणून जाते की पृथ्वी, आई नाही म्हणून काय झालं, मी आहे ना तुमची आई. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की आनंदी, तू काय बोलतेस, तू आमची आई कसं होऊ शकते. त्यावरती आता आनंदी म्हणते की नाही पृथ्वी, मला तसं म्हणायचं नाही, परंतु मी तुला आज एक गोष्ट सांगते, जे सत्य सांगत आहे ते तू ऐकून घे. जो काही मी तुला कानमंत्र देत आहे तो कानमंत्र आता वापर करून मी आता मालक साहेबांना सगळं काही समजावते. मालक साहेबांना मी आता कापडामध्ये नक्की काय बदल करायचे आहेत आणि कंपनीचं कोणतं प्रॉफिट जास्त होतं याचा मी सगळं काही आता हे प्रोजेक्टबद्दल मालक साहेबांना समजावते. पृथ्वी, तू काही काळजी करू नकोस. आज तुमची समिधा ताई नसतील तर काय झालं, आज मात्र मी मालक साहेबांना सगळं काही समजावते आणि तुमच्यावर मात्र आता असं परकेपणाची केव्हाही सावली नाही पडणार. तू मात्र जे असेल ते मला सांगत जा. आणि हे बघ पृथ्वी, आपल्या वडिलांबद्दल असा विचार करायचा नसतो, कारण जो काही बाप असतो तो मात्र दिसतो मात्र कठोर बाहेरून, परंतु आतमध्ये मात्र आता एक असा चांगला माणूस त्यामध्ये दडलेला असतो. आपल्या मुलांबद्दल माया असते, प्रेम असते, काळजी असते, परंतु बाप कधीही ते दाखवत नसतो. त्यामुळे हे बघ पृथ्वी, आज फक्त तू बघत राहा मी काय करते. तू फक्त आता शांत हो, आता चिडू नकोस आणि जे काही आहे ते स्वीकारण्याचं म्हणजे तू प्रयत्न कर. तू तुझ्या प्रोजेक्टबद्दल तयारी कर. मी फक्त तुला मालक साहेबांची परवानगी कशी देते आणि आपण सगळ्यांनी मिळून मात्र आता कंपनीमध्ये ह्या प्रोजेक्टचं लगेच नव्याने उद्घाटन करूयात. तेव्हा आता विद्याधर हे सर्व ऐकतो. विद्याधरला खूपच राग येतो. तो म्हणतो की आता ह्या आनंदीला मी नाही सोडणार. किती काही झालं तरी आनंदीला मी हा प्रोजेक्ट आता कारखान्यामध्ये उद्घाटन नाहीच करून देणार. आणि जर असं झालं तर मात्र मुलामध्ये आणि ह्या युगंधरमध्ये कोणतीही दरी निर्माण होणार नाही, माझा कोणताही फायदा होणार नाही आणि माझे प्लॅन फसले जातील. म्हणून विद्याधरने आता एक डाव आखलेला असतो. त्याने मात्र आपल्या एका गुंडाला फोन केलेला असतो आणि त्या गुंडाला फोन करून मात्र त्याने सांगितलेलं असतं की आज ह्या माणसाचा फोटो मी तुला पाठवतो आणि त्या माणसाचा अपघात कसा घडून आणायचा, कसं काय करायचं हे सगळं काही मी तुला व्यवस्थित सांगतो. आता विद्याधरने प्लॅनिंग केलेलं असतं. त्यानंतर मात्र आता आनंदी आता मालकसाहेब केव्हा कारखान्यातून येतील याची वाटच पाहत असते. ती आता रूममध्ये असते आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर घरी येतो. युगंधर घरी आल्यानंतर मात्र आता पहिल्यांदा तो आनंदीची तब्येत कशी आहे, तिला बरं वाटतं की नाही, तिने आराम केला की काय, हे सगळं काही विचारायला तो मात्र आता इकडे रूममध्ये येतो. रूममध्ये आल्या क्षणी मात्र आता आनंदी तेथेच बसलेली असते. आता मात्र युगंधर विचारतो की काय झालं आनंदी, आज तू इतकी नाराज का दिसते आणि तुझी तब्येत व्यवस्थित बरी नाही का, तुला बरं वाटत नाही का. त्यावरती आनंदी म्हणते की मला बरं वाटतं, परंतु हे बघा मालक साहेब, आज मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यावरती मालक साहेब विचारतात की काय झालं, नक्की तुला कशाबद्दल बोलायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्ही जर चिडले नाही तर मात्र मी तुम्हाला व्यवस्थित सगळं काही सांगते, फक्त तुम्ही चिडू नका. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणतात की नक्की काय झालं, तू कशाबद्दल बोलतेस. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा पृथ्वीने जो काही प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट मला त्याबद्दल तुम्हाला समजायचं आहे, कारण त्या प्रोजेक्टचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि जर फायदा जर होत असेल तर मात्र तुम्हाला तो प्रोजेक्ट कारखान्यामध्ये सुरू करण्यासाठी काय फायदा आहे. आणि हे बघा आजकाल मात्र लोक हे कापड घेण्यापेक्षा रेडीमेड कपडे घेणं जास्त पसंत करतात आणि जो काही पृथ्वीने प्लॅन आखलेला आहे तो प्लॅन खरंच चांगला आहे, त्यामुळे कंपनीचा डबल फायदा होऊ शकतो. त्यामुळे पृथ्वी जे काही करत आहे तर ते योग्य करत आहे आणि त्यांनी आता जी काही साडीची कल्पना काढलेली आहे, कारण आता कापडाऐवजी मात्र रेडीमेड जी काही साडी आहे आणि ती साडी नेसण्यासाठी फक्त 30 सेकंद आहे आणि 30 सेकंदात मात्र आता ती जी काही साडी आहे तर ती मात्र नेसू शकतात. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर आता हा प्रोजेक्ट जर तुम्ही आता व्यवस्थित केला
तर मात्र मुलांनासुद्धा छान वाटेल आणि मुलांना मात्र आता जे की त्यांनी त्यांच्या मनातील कल्पना आहे ती तुम्हाला बोलून दाखवली, त्यांनासुद्धा खरंच खूप छान वाटेल. तुम्ही त्यांच्या प्रोजेक्टबद्दल विचार करायला हवा आणि यामुळे कंपनीचा लाखो आणि करोडोंचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पृथ्वीने जे काही आपल्या म्हणजे प्रोजेक्टबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे ते खरंच खूपच चांगला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही किती काही केलं तरीसुद्धा मात्र हा प्रोजेक्ट मला तर पटलेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ह्या प्रोजेक्टची तयारी करा. आणि ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कारण मी आत्ता तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजावलेलं आहे आणि पृथ्वी तुम्हाला व्यवस्थित समजू शकला नाही. त्यामुळे आज मात्र पृथ्वीने जे काही प्रोजेक्ट आखलेला आहे त्याचं उद्घाटन आपल्याला आजच करायचं आहे. कारण पृथ्वीचं असं स्वप्न आहे की आजचा दिवस म्हणजे त्यांच्या आईचा खास दिवस आहे आणि आजच्या दिवशी मात्र आता समिताचा बर्थडे असतो आणि बर्थडेच्या दिवशी मात्र आता त्यांच्या आईचा जर ह्या प्रोजेक्ट म्हणजे त्यांना आशीर्वाद मिळाला तर मात्र खरंच खूप छान होईल. त्यामुळे तुम्ही काही करा परंतु ह्या प्रोजेक्टचा विचार करा आणि आज जर तुम्ही परवानगी दिली तर समिताताईंच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल. जिथे कुठे त्या असतील तर त्या भरभरून आशीर्वाद देतील. तेव्हा आता म्हणजे मालक साहेब लगेच तयार होतो. मालक साहेबांना सगळं काही म्हणणं पडतं. तेव्हा तो पृथ्वीशी बोलणार असतो आणि आनंदी पृथ्वीला आवाज देते. तेव्हा आता पृथ्वी आत येतो आणि पृथ्वी आत आल्यानंतर प्रोजेक्टबद्दल सगळं काही तो आता मालक साहेबांना म्हणजे युगंधरला समजावतो. हे ऐकून आता सगळ्यांना फारच आनंद होतो. म्हणजे आनंदी, युगंधर आणि पृथ्वी, मितालीला तर फारच आनंद होतो. तेव्हा आता पृथ्वी आनंदीचे आभार मानतो. आनंदीला म्हणतो की खरंच आज माझी आई असती तर तिने सुद्धा अशाच प्रकारे बाबांना समजावलं असतं आणि खरंच आनंदी तुम्हाला एका आईसारखीच वाटते. कारण माझी आईसुद्धा अशीच सगळं काही प्रेमाने बाबांना समजवायची. आम्ही जर बाबा आमच्यावर जर रागावले तर आई प्रेमाने त्यांना समजून असं जे काही आहे तर ते म्हणायची. आणि खरंच आज आईचा बर्थडे आहे आणि आजच्या दिवशीच मात्र या कंपनीच्या ह्या प्रोजेक्टचं उद्घाटन झालंच पाहिजे आणि त्यामुळे बाबांनासुद्धा करोडोचा फायदा होऊ शकतो. यामध्ये फक्त आमच्या बाबांच्या कंपनीचा म्हणजे जास्त भरभराट होवी असंच वाटतं, बाकी आम्हाला काही नको. तेव्हा आता म्हणजे पृथ्वी आता लगेच बाबांना सॉरी बोलतो आणि लगेच बाबासुद्धा पृथ्वीला म्हणजे जवळ घेतात, मिठीत घेतात. तर आनंदीला खूपच छान वाटतं. पृथ्वी आता आनंदीचे आभार मानतो. परंतु त्यानंतर आता जेव्हा आता हा युगंधर प्रोजेक्टच्या उद्घाटनाला आता जायला निघलेला असतो, परंतु आता ह्या विद्याधरने जे काही आपल्या माणसाला पाठवून गाडीचं ब्रेक फेल केलेलं असतं आणि गाडीचे ब्रेक फेल करून आता युगंधरचा एक खूप मोठा अपघात करण्याचं ठरवलेलं असतं. पण योगायोग होतं काय, आता सगळेजण एकत्र आता दुसऱ्याच गाडीने जाणार आहेत. कारण आता पृथ्वी आज चक्क बाबांना घेऊन ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्यात म्हणजे आनंदीच्या हाताने हे उद्घाटन करायचं असतं असं पृथ्वीची इच्छा असते. कारण आज समिता नाही, आई नाही, मग आनंदी आईच्या जागी आहे. म्हणून मात्र पृथ्वीने आनंदीच्या हाताने हे उद्घाटन करण्याचं ठरवलेलं असतं आणि आता ते एकत्र एका गाडीतून जातात आणि दुसऱ्या गाडीतून मात्र आता शिल्पा गेलेली असते. कारण शिल्पाला सुद्धा येथे बोलावलेलं आहे, परंतु शिल्पाच्याच गाडीचा अपघात होतो आणि हे सगळं विद्याधरने केलेलं आहे हे सत्य मात्र आता लवकरच समोर येणार आहे. कारण आता ह्या कंपनीत उद्घाटन वगैरे झालेलं आहे ते पण थाटामाटात. तेव्हा आता आनंदीने बरोबर करून विद्याधरचे डाव फ्लॉप केलेले असतात आणि शेवटी आता ह्या बाप मुलांना एकत्र आणलेलं असतं. तेव्हा असेच डेली अपडेट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या आणि असे डेली अपडेट्स रोजच पाहत जा. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.